गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। गुरुपौर्णिमा उत्सव म्हटला तर तो उत्सव माझ्या स्वामींचा असतो, कारण का ते माझे सगळ्यात महत्त्वाचे गुरु आहे आणि त्याचबरोबर माझे आई वडील सुद्धा। नमस्कार मंडळी, सुस्वागतम टू माय मिनी ब्लॉग। आपल्या मठामध्ये तुम्हाला माहितीच आहे की गुरुपौर्णिमेचा उत्सव मोठ्या आनंदात साजरा करण्यात येणार होता, म्हणून आपण घरातल्या छान अशा स्वामींची पूजा करून आपल्या मठामध्ये स्वामींच्या सेवेसाठी पोहोचलो। मठात पोहोचल्यानंतर सगळ्यात अगोदर आपण कलश पूजन ह्या सगळ्या गोष्टी करून घेतल्या आणि शंखनाद झाला। तुम्ही बघितलंच असेल की शंखाचा सुंदर पवित्र असा आवाज आपल्या कानांमध्ये गुणगुणू लागला। गणपती अभिषेक चालू असतानाच आपण छान छान मंत्रोपचाराने स्वामींची सुद्धा सेवा करत होतो। अभिषेक झाल्यानंतर आपण हवन केलं, स्वामी याग केला, त्याच्यासाठी मोठ्या संख्येने भाविकांनी त्या हवनाचा लाभ सुद्धा घेतला। ते झाल्यानंतर स्वामींची छान अशी आरती झाली आणि आरतीनंतर जी जोडपी आपल्यामध्ये बसली होती त्यांना गुरुजींनी आणि आईने छान छान असा आशीर्वाद दिला। त्याच्यामध्ये आपण त्यांना फळं देतो, तांदूळ देतो आणि छान असा त्यांना आशीर्वाद सुद्धा देतो। सगळं काही दुपारचं सेशन आवरून आता संध्याकाळी भाविकांची मोठ्या संख्येने स्वामींसाठी म्हणजेच त्यांच्या गुरुसाठी असणारी गर्दी आणि त्याचबरोबर भजनाचा कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आला होता। हे आपलंच भजनी मंडळ आहे आणि खूप सुंदर आहे। बाबा माझे सगळ्यात महत्त्वाचे गुरु आणि आई माझी सगळ्यात जवळची गुरु, ह्यांच्याशिवाय आयुष्यातली दुनियादारी खरंच कधी कळू शकली नसती, कारण का हे होते म्हणून आज आयुष्यामध्ये जगायचं कसं हे कळालं आणि मी खरंच त्यांच्यासाठी नेहमीच शरण असेल। आय लव्ह यू आई बाबा आणि यू आर द बेस्ट। तर अशा प्रकारे आपला गुरुपौर्णिमेचा उत्सव मोठ्या संख्येने असा साजरा करण्यात आला। ही माझी माऊली आणि तिच्या पतीचं थोर कार्य जगापर्यंत नेत आहे, पोहोचवत आहे आणि तिचं संपूर्ण आयुष्य त्याच्यामध्ये झोकत आहे। तिला पाठिंबा असणाऱ्या मठाच्या प्रत्येक सेवेकऱ्यांचा खूप मोठा पाठिंबा आहे। खरं तर ते आपले आधारस्तंभ आहे आणि त्यांची साथ आपल्याला अशीच कायम मिळाली पाहिजे, हीच एक स्वामींकडे प्रार्थना असेल। आज बाबा कुठून बघत असतील त्यांना खरंच खूप आनंद होत असेल की त्यांचं हे थोर कार्य आज समाजापुढे पोहोचवण्याचं काम छान असं चालू आहे आणि हे बघून त्यांना खूप आनंद होत असेल। मस्त असा कार्यक्रम साजरा झाला। श्री स्वामी समर्थ। थँक्स फॉर वॉचिंग दिस व्लॉग।